हे वेलकम बॅक फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक कॉन्व्हर्सेशन बघणार आहेत बिटवीन स्टुडंट अँड टीचर. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फ्रेंड्स, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज का उशीर झाला? वाय आर यू लेट टुडे? वाय आर यू लेट टुडे? मला माफ करा मॅडम, आज सकाळी मी जास्त झोपलो. आय एम सॉरी मॅम, आय ओव्हरस्लेप्ट दिस मॉर्निंग. आय एम सॉरी मॅम, आय ओव्हरस्लेप्ट दिस मॉर्निंग. जास्त झोपला ही पहिलीच वेळ आहे की असं अनेकदा घडते? ओव्हरस्लेप, is this the first time or does it happen often? Overslept, is this the first time or does it happen often? हे दुर्मिळ आहे मॅडम. मी काल रात्री उशिरापर्यंत तुम्ही दिलेल्या प्रोजेक्टवर काम करत राहिलो. It is rare, ma'am. I stayed up late last night working on the project you assigned. It's rare, ma'am. I stayed up late last night working on the project you assigned. मी तुमच्या समर्पणाची प्रशंसा करते, परंतु तुम्हाला काम आणि विश्रांती संतुलित करणे महत्वाचे आहे. तुम्ही प्रकल्प पूर्ण केला का? I appreciate your dedication, but you need to balance work and rest. Did you finish the project? I appreciate your dedication, but you need to balance work and rest. Did you finish the project? हो मॅडम, मी केले. पण ते अंतिम करण्यासाठी मला लवकर उठावे लागले आणि तेव्हाच मी माझा अलार्म स्नूज केला. Yes, ma'am, I did. But I had to wake up early to finalize it. And that is when I ended up snoozing my alarm. Yes, ma'am, I did. But I had to wake up early to finalize it. And that's when I ended up snoozing my alarm. मला समजले. भविष्यात हे टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता? आय अंडरस्टँड. व्हॉट कॅन यू डू टू अवॉइड दिस इन द फ्युचर? आय अंडरस्टँड. व्हॉट कॅन यू डू टू अवॉइड दिस इन फ्युचर? मी माझा वेळ चांगल्या प्रकारे मॅनेज करण्याचा आणि लवकर झोपण्याचा प्रयत्न करेन मॅडम. आय विल ट्राय टू मॅनेज माय टाइम बेटर अँड स्लीप अर्लियर मॅम. आय विल ट्राय टू मॅनेज माय टाइम बेटर अँड स्लीप अर्लियर मॅम. फ्रेंड्स, जर तुम्हाला असे प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की येस आय वॉन्ट सच काइंड ऑफ व्हिडिओज. ओके, ते चांगले आहे. तुम्ही 2 अलार्म देखील सेट करू शकता. दॅट्स गुड. यू कॅन ऑल्सो सेट 2 अलार्म्स. दॅट्स गुड. यू कॅन ऑल्सो सेट 2 अलार्म्स. ही छान कल्पना आहे मॅडम. मी एक माझ्या फोनवर आणि एक माझ्या घड्याळावर सेट करेन. दॅट्स अ ग्रेट आयडिया मॅम. आय विल सेट वन ऑन माय फोन अँड वन ऑन माय क्लॉक. That's a great idea, ma'am. I will set one on my phone and one on my clock. उत्कृष्ट. Excellent. मॅडम, मी पहिला 1 तास चुकवला. काही महत्त्वपूर्ण चर्चा झाली का? Ma'am, I missed the first 1 hour of the class. Was anything crucial discussed? Ma'am, I missed the first 1 hour of the class. Was anything crucial discussed? आम्ही काल दिलेल्या गृहपाठाचा आढावा घेतला. त्यात तुम्हाला काही प्रश्न आहेत का? We reviewed the homework that was given yesterday. Did you have any questions in that? We reviewed the homework that was given yesterday. Did you have any questions in that? मला 5वा प्रश्न समजला नाही. आपण नंतर स्पष्ट करू शकता का? I did not understand question 5. Could you explain it later? I did not understand question 5. Could you explain it later? नक्कीच, आम्ही वर्गानंतर त्यावर जाऊ. आज दिलेल्या महत्त्वाच्या नोट्सचं काय? कोणी ते तुमच्यासोबत शेअर केले आहे का? Of course, we will go over it after class. What about the important notes that were given today? Did someone share them with you? Of course, we will go over it after class. What about the important notes that were given today? Did someone share them with you? अजून नाही, पण मी माझ्या मित्राला मदत करायला सांगेन. Not yet, but I will ask my friend to help me catch up. Not yet, but I will ask my friend to help me catch up. उत्कृष्ट. आपण पुढील धडा सुरू करू. Excellent. We will start the next lesson. Excellent. We will start the next lesson. हो मॅडम, समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. Yes ma'am, thank you for understanding. Yes ma'am, thank you for understanding. ठीक आहे. आणि तुम्हाला कोणत्याही विषयांवर अडथळे येत असल्यास मदतीसाठी विचारण्यास अजिबात संकोच करू नका.
It's okay. And don't hesitate to ask for help if you are struggling with any topics. It's okay. And don't hesitate to ask for help if you are struggling with any topics. धन्यवाद मॅडम. मला स्पष्टीकरण हवे असल्यास मी तुमच्याकडे येण्याची खात्री करेन. Thank you, ma'am. I will make sure to come to you if I need clarification. Thank you, ma'am. I will make sure to come to you if I need clarification. उद्या वेळेवर येण्याचे लक्षात ठेवा. Just remember to be on time tomorrow. Just remember to be on time tomorrow. मी वचन देतो मॅडम, मी वेळेवर येईन. I promise, ma'am, I will be here on time. I promise, ma'am, I will be here on time. ओके फ्रेंड्स, तर हा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आजच्या व्हिडिओमधून तुम्ही काहीतरी नवीन शिकला असाल. तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ अजून हवे असतील तर खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, थँक्यू सो मच फ्रेंड्स. टेक केअर. बाय.